चहा झाला का नाही? अरे जरा गाळूस तर बिळूस तर दम आहे का नाही तुला? आई बाजार एकच दिवस असतो आणि एकच दिवस भेटतो धंदा पाणी करायला. आणि आज बी तसं उशीर केला मग कसं? सावकाश पे, तोंड बाजन. हळू पे ना. अरे हळू पे. म्हणतो तुला काय आणायचं असेल तर सांग मग. काय नाही मलाच न्यायला ये परत. बरं चालतंय मग येऊ का? हा काय पोरग आहे नुसतं धावपळ करतं पार जीवाला खात नाही काय नाही नुसतं पळत राहत. चला बसा बसा बाबा बसते का? बसा चला वाडीला नाही तुम्हाला वाडी इथंच का बाबा इथंच उतरायचं का? गुलाबराव एवढं नका आरशात बघू नाही तर तुमचीच नजर तुम्हाला लागेल. बच्चन नजर लागण्यासारखाच आहे चेहरा आपला. अहो गुलाबराव नजर लागण्यासारखा चेहरा आहे पण ते गावातल्या काही लोकांना खपत नाही ना. तोंड असं कसून नसू करतात लिंबाचा पाला खाल्ल्यागत. करू दे की सगळ्यांनी चांगलं म्हणल्यावर कसं व्हायचं? उगं मला गर्व बिर्व व्हायचा नाही म्हणजे तुमचं हे असं झालंय कोंबड्याला पखाचा गर्व. मेरी किस्मत में तू नहीं शायद. तुम्हाला काही काम नाही काय रे? हेच उद्योग आहे का महिलांना बघून छेड काढायची त्यांना वाटत अडवायचं नालायकवानी? आई वडिलांनी हेच शिकवलं का तुमच्या? मैं तुझे कल भी प्यार करता था मैं तुझे प्यार रा रा. गेली लग्न आधी गेले रे पण आता तर सापडल. आपण असं वाकडं तिकडं तोंड केल्यावर कशी सापडन? आधीपासूनच न करायले रे. अशी ओरडून बोलली म्हणून काय आता सापडेल का नाही? लग्न आधी वेगळं होतं आता काय झालं सापडन असं वाटत नाही. कसं आहे बच्चा आपण आपलं जाळं टाकायचं काम करायचं. कोण आपल्या वाट्यावर बसतंय का नाही हे बघायचं. हे नाही तर दुसरी कोणतरी बसलच की. आपण आपला वाटा झाडून साफ करायचं. कसं कुठं जायचंय? चालतं बसा चला जाऊ दे का? निघास चला निघालं ना तो लवकर. चला निघास अहो यायचं दादा. लगेच जाणार आहे काय? लगेच नाही 1-2 सीटा भरल्या की जाणार रे. एक 5-10 मिनिटं फक्त लेकरांना खायला घेऊन येतो मग नंतर. बरोबर या 1-2-3 सीटा भरणार आहे. आईला पण घेऊन यायचं बाजारात. बरं या लवकर या. बरं या चला निघास चला 10 रुपये 20 रुपये इकडं. हो भाऊ चला. हा चला बसा त्यांना नाही न्यायचं का? नाही बसा
मग दादा घेतलं का नाही लेकरांना खायला? घेतलं बाबा, बाजार लय महाग होता, आता खायला घेतलं निघाल. अरे आपल्या गावातला तो सध्या नाही का, त्याच्याकडे ते पोर घ्यायचं बघ स्टँडला. अरे त्याचं काय झालं माहिती का तुला? कोणतं पोरग? पाटरवाडीचं पोरग नाही का, त्याच्याकडे यायचं गाडीवर टू व्हीलर. हा ते बघितलं तुम्ही सांगतो. काय होतं त्याचा काय विषय? पोरी संग लफडं होतं आणि त्या पोरीच्या आईने त्यांनी मारली पट्टी. त्या पोरांनी केली ना रेल्वे खाली आत्महत्या. अरे देवा. चांगलं पोरग होतं, कमवतं दमवतं, तिथं बसायचं सध्या सांग. काय याला आई वडिलांचा विचार करत नाही, काय नाही, पोरीसाठी जीव देते. आपलं चांगलं होतं पोरग. मी 1-2 वेळा बैठलं होतं सांगतो सोबत. या अवघडे हो पोरांचे. थांबव मला एक. चला मग. तुमचं बोलणं पटलं नाही मला. कुठलं? तेच कोणासाठी जीव द्यायचा नाही ते. ऐन टायमाला त्या पोरीने पलटी खाल्ल्यावर ते पोरगा काय करणार? मरणारच ना. तेच म्हणलं ना, समोरच्या माणसाला कळलं पाहिजे, नाहीतर उगाच कुणासाठी काय जीव द्यायचं. हेच असलं ना दगडाचे काळजाचे माणसंच बोलतात, आमच्यासारखे नाही. दगडाचा काळज तर नाही, आपण समोरच्या माणसाला हे कळलं पाहिजे हा या नाही, आता उगाच कुणासाठी काय करायचं. समजा आपलं जर त्यांच्यासारखं झालं आणि उद्या मी पण त्या पोरासारखं केलं तर केलं मला काय? म्हणजे मला उद्या काय झालं तर तुम्हाला काहीच फरक पडणार नाही ना? मारण्यासारखंच बोलताय. अरे गंमत करतो रे, आता उगाच का तुला मरून दिल वय मी. जर समजा त्या पुरीसारखं जरी मी पलटी मारली त्या रेल्वे समोर तू जाऊ नको बरं का, मी वाचवायला येणार नाही तिथं. थांबा गाडी, थांबा बरं. तुम्हाला सांगते ना थांबा. अहो मी काय म्हणते, नाही तर मी उडी मारायला. अरे असं का उडी मारते? अरे ऐक अरे लोक बघायला नाही लागले. बघ. अरे लोक फक्त आता बघतात बघू ना. अरे ऐक बस बरं. नाही बसायचं सांगितलं. अरे बस ना. नाही बसायचं मला. अरे बस की गाडीत. तुम्ही जावा बरं. अरे बस की गाडीत. ऐक. नाही येणार. अरे बस ना. अरे ऐक की बाई. अगं बस. गुलाबराव, ती गाडी फास्ट जायला पाहिजे होती आणि गाडीमध्ये स्वर्ण पाहिजे होती, पण इथं सगळं उलटच आहे. ती स्वर्ण चालली पायी आणि गाडी चालली स्लो. हा तिच्या आईला नेमकं काय चाललंय काय कळाना लागा. हा ना राव, एवढं न कळायला आपण काय दूध खुळे होय? हा आपण दोघं दूध खुळे आहे का असं म्हणतो. दोघं दिसत रे. दोघंच आहेत, तिथं कोण पण नाही त्यांच्यात. आईला त्या ज्ञानाच्या जागी मी पाहन होतो आणि सुवर्ण माया बरोबर पाहन होते. कसं सरपंच गावात गाडी येत नाही एसटी. हो ना आता मी थोड्या वेळापूर्वी पाहिली. आज बाजार होता म्हणून ती आलेली, पण ती लेट आली. अहो नाना, बाकीच्या भरपूर गाड्या आहे, तुम्ही त्या गाडीने यायचं. कोणत्या गाडीवर जायचं? आहे आपल्याला गाड्या आहेत का? हा, तुम्ही आता एखादी टू व्हीलर घेऊन टाका. पैसे आहेत का? आपण काय जागृत आहे का? नाना तुम्ही लय उलट बोलता राव. एसटीचं मी पाहतो, मी त्याची काळजी करू नका. आणि कसं आहे, गावाला त्रास म्हणजे मला त्रास. बरोबर, 100% तुमचं काम होऊन जाईल. बरोबर आहे. आता हे सगळे सोय झाल्यानंतर आम्हाला समाधान वाटत सगळ्या गोष्टीचं. तुम्ही पाहिलंय ना गावाचा विकास आपण कशा पद्धतीने केलेला आहे, सगळ्या सुख सुविधा तयार केलेल्या आहेत आपण. बरं, कुठली गोष्ट आपल्या गावामध्ये कमी मला सांगा. काळजी कशाला करताय? आतापर्यंत कधी तुम्हाला नाराज होऊन दिलंय? सरपंच पण तेवढं करायला पाहिजे बरं का तुम्ही. लय लांबचं सांगत नाही, उद्याच आपण त्या गोष्टीचा विषय संपवून टाकू. कशाला काळजी करताय तुम्ही? तुम्ही आहे म्हणून आम्हाला बोलता येते, दुसरं काय. पण तेवढं नक्की बघा काय का. काळजी नका करू, नाही त्रास होऊन देणार तुम्हाला. चपाती घ्या. अरे नको बस बस घ्या, कालचा उपास आहे. अगं नको बस बस. घ्या थोडी घ्या, खा. ज्ञानासाठी एखादी पोरगी बिरगी बघितली का नाही? तेच चाललंय डोक्यात माझं आहे लक्ष. आणि सांगितलं मी दोघा तिघाला होईल कुठेतरी, बघू. कसं आहे आता, टमटम घेतली, पोरगा आपलं कमवतंय, 4 रुपये कमवायला लागलाय, बघू होईल काहीतरी. हा चावी कुठे का? तुला नीट ठेवता येत नाही का? त्या तिकडं बघ. रे माकडा, तुला तुझी चावी नीट एका जागी ठेवता येत नाही का रे?
बाबा इथंच ठेवली होती चावी. मग काय चावीला पाय लागले, गेली निघून. पुढच्या वाणी बघ ना न्याना. बर नुसतं गाडीच फिरवतो का, काय कमवतो मी? करतो की धंदा पाणी आबा. मला तर कधी पैसे दिले तू? हो आईला देतो की. हो रे, रिक्षा घेतली मी, पैसे देतो आईला. बाबा तुम्ही आणि आई वेगळे होय. आणि ऐक, ज्ञानेश्वर नाव ठेवलंय, दुसऱ्यांसारखं बापाचं नाक कापू नका म्हणजे झालं. हा 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 हा. हा डबा घेतला का? नाही खाल्लंय. खाल्लंय का? का तुम्ही लेकराला सदा सदा कदा बोलत राहता? संगतीने बिघडायची भीती वाटते, बाकी काय नाही. पोरग आपलं चांगलं आहे ग, पण थोडं दात असावा. असं काय बघायला लागली तू? तुम्हालाच बघते. ते कळते तुम्हालाच बघते, पण एवढं काय बघते तुम्हाला? आपल्याच माणसाला बघते. आणि तुम्हाला असं बघितल्यावर काय नुकसान होणार आहे का? नुकसान म्हणजे नजर बिजर लागेल की मला. जीव असलेल्या माणसाला नजर कशी काय लागेल? उलट त्या माणसावरती जीव अजून वाढतोय. असं होय. मला वाटलं की माझ्या तोंडाला काळ लागली म्हणून तू माझ्याकडे एवढं बघायला लागली. प्रेमात माणूस काळा असो नाही तर गोरा असो, ते छानच दिसते. बरं झालं का तुझं निवाळून? झालं असेल तर सांग, म्हणजे मला धंदा पाणी करू दे. आवाज असेल एवढी कसली काय? ते आयला बोलायला बी तयार नाही, जाऊ बी नका म्हणते. मग तूच सांग काय करायचं. घरी कधी येताय तुम्ही? कुणाच्या? माझ्या. आणि कशाला यायचंय? असं किती दिवस चोरासारखं भेटायचं? गावाला पण कळू द्या की. आणि मला पण आता लांब राहणं नको वाटतंय. मग घरी येऊन हात मागा की. आता का डोक्यात इडी बिडी आहे का? मी तुझ्या घरी आलो आणि मी हात मागितला, तुझ्या घरच्यांनी माझ्या हातात हात दिला. तुम्ही कशाला काळजी करताय? तुम्ही या बोलायला, मी पण आहे की तुमच्या बाजूने बोलायला. हे बघ, हे आताच काय लगेच लग्न बिग्न नको, हे बघू पुढं आपण. म्हणजे तुम्हाला माझ्यासोबत लग्न करायचं नाही? अरे असं नाही, हे तुझ्या डोक्यातनं खूळ काढ की. तुम्ही हा म्हणा नाही तर नाही म्हणा, तुम्हाला आता लग्न करायच लागते. म्हणजे माझी मर्जी नसताना पण लग्न करायचं का? अहो तेच सांगते, तुमचं मूल माझ्या पोटात वाढतंय. काय म्हणली? हे जर असले मस्करी करायचं असेल ना, मी परत येत नसतो बरं का. अहो खरंच सांगते, तुम्हाला कशाला खोटं बोलू? खरं बिरे काय नाही, उतर. अहो ऐकून तर घ्या. नाही नाही उतर, तू उतर उतर चल. अहो ऐकून तर घ्या. अरे मला काय नाही ऐकायचं. अहो काय सांगते ते तरी ऐका. काय नाही ऐकायचं मला. अहो थांबा तर. अहो ऐका तर. अहो ऐकून तर घ्या. अहो हो मॅ सवारना भेटली होती रे सकाळी, ती अशी काही बोलली ना बाई, मला काहीच कळणं झाले. म्हणजे अरे नक्की म्हणले काय तुला ते? प्रेग्नेंट आहे म्हणून. चालेल मी तिला टच बी केलं नाही रे. टच तर सोड, मी भेटायला आलं तर बी लांबूनच भेटायचो आम्ही. प्रेग्नेंट राहायला काय करावं लागतं रे, काही न करता पण प्रेग्नेंट हे कसं काय राहू? बरं मला एक गोष्ट सांग, तू ह्याच्या अगोदर कधी भेटलाय तिला? आताच 5-6 दिवसाखाली आणि आज सकाळी. तू ह्याच्या अगोदर दारू कधी पिलाय? त्याच हा 5-6 दिवसाखालीच पिली होती रे. मग तवाच आई घातली रे, कळलं का? हे एवढं काय मी यायला नाही, मला सगळं कळते पिलं जरी तरी. ते जाऊ दे. बरं दिवशी आला, बापाला नाही सांगितलं, पण बापाला जर सांगितले ना, बाप मला नाही ठेवायचं गावात बाई. काय घाबरू बिबरू काय नको बघ. बघ फक्त मी सांगतो तेवढा ऐक, तिला पप्पाया खाऊ घाल. भाऊ एवढं पण आतमध्ये राहत नाही, लगेच नील होऊन जाशील तू. कसलं टेन्शन वेन्शन काय घेऊ नको. काय करे पप्पा? अरे भाव 100% राहते राव, तू का टेन्शन घेतो? तेच करू आपण. होय चिडवतो काय गुलाबरावला? तुलाच अधिकार आहे समजा. काय गुलब्या निवांत काम नाही वाटतात? ए मुकेश इकडे 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 इकडे. हा हा काय हा काय काय म्हणला? गुलाबराव काम नाही का? काय म्हणला आधी? गुलब्या गुलब्या म्हणतो. हा लक्षात ठेवायचं. आता फक्त कानाखाली मारली, परत जाई ना काय कराल ना गुलाबराव कळून द्यायचं नाही. काय सांग याला काय म्हणणार? गुलाबराव हा घरच्यांनी एवढं चांगलं नाव ठेवलंय आजच्या पंजांच्या नावावरून, आणि तू गुलब्या म्हणून खराब करणार का? आहे का नाही?
चुकलं माझ्या आता माझं चुकलं, याच्या पुढे नाही बोलायचं. चुकलं ना अंगठे धर धर अंगठे अंगठे धर अंगठे. जाऊ दे रे बच्चा. हा लक्षात आलं ना. आणि काय म्हणला कामाचं, आपल्याला विचारतो कामाचं म्हणशील ना, राजा आहे राजा, राज्य करणार, इतिहास साक्षी. काय इतिहास लक्षात आलं ना. हा कुठं निघला? वाडीत चाललोय. वाडीत चाललोय जा. आणि हा बघ परत जर गुलाबरावला गुलब्या म्हणून चिडवशील तर मग लक्षात ठेव, गुलाबरावशी पंगा तर बच्चनशी दंगा. सोडणार नाही तुला. मारू का मारू मारू. जाऊ दे बच्चा. जा खवळलंय ते. परत वाटा जायचं नाही. येऊ का? चल निघ. येऊ का नाही निघ. मैं दुश्मन हो नहीं कसा. गुलाबराव हा कानपट्टा एक दिवस लय माग पडन. एक दिवस तुला मुकेशच घोडा लावणार. आता याचा काय उपयोग नाही. महिना होऊन गेला, मी काय पपई खात नसते. महिना झाला आणि तू आज सांगते मला बी कळायला टाइमच गेला. आणि तुम्हाला कधी सांगणार होते? नाही कळलं का? तू खुळी आहे का तू मुद्दा म्हणून सांगितली नसतं? मुद्दा म्हणून कोण कशाला करेल? आणि माझ्यासोबत बी पहिल्यांदाच घडतंय. आधी कधी घडलं असतं तर सांगितलं असतं की तुम्हाला. असली येड्यावणी करते ना. बरं ते जाऊ दे, आपल्याला डॉक्टरकडे जायचंय आणि त्याचा काय विल्हेवाट लावू. म्हणजे एक जीव मारायचा आपण. हा जीव असला ना तर ह्या जीवाचं काय? एवढं सगळ्यावरूनच कळतंय तुमचं माझ्यावर किती प्रेम येते. हा तेच प्रेमाचा ताप बघतो बाई. एवढं जर वाटतं ना तर लग्न करा, मग सगळे टेन्शन दूर होतील. जर एवढं सोपं असतं ना लग्न करायचं, तुला इथं समजवत बसलं नसतं. एवढं व्हायच्या आधी ना विचार करायचा होता, झाल्यानंतर रडत बसायचं नसतं. जास्त ती बडबड करायची नाही काय. उद्या वाडीला जायचंय डॉक्टरकडे बस. हा बरोबर. माणसं आता स्वतःवर आल्यावर ते अंग काढून घेतात, दुसऱ्यांचा इशार करतच नाही. कसं घेतनं सुटका होईल ना तेवढंच बघतात. आणि तुम्हाला जर घरी सांगायचं नसेल ना तर मीच सांगते. हा तू सांगत आता. तू कोण आणि मी कोण, आपला विषय संपला बरं का. अरे न्याना लगा पायामध्ये काटा टोचू नये म्हणून चप्पल घालायची असते. पाऊस पडला तर पावसामध्ये भिजू नये म्हणून छत्री घ्यायची असते. रेनकोट घ्यायचं असतं. लागा पण तुला साधं प्रोटेक्शन वापरता येत नाही. अरे पण खाल्ली माती, पण केव्हा खाल्ली, कशी खाल्ली, हेच आठवण झाली मला. अरे भावा पोरगी आणि कुठली पोरगी कधी काय पडन ना काहीच सांगता येत नाही. त्यामुळे पोरला भेटायला जाताना नेहमी सेफ्टी घेऊन जायचं. हे बघ आपण नेहमी सोबत ठेवतो. दर हे मला नको बाबा. याला मी पण काय तुला ऐकायला लागले हो. अरे बाबा आता पण तुला काय करायला पाहिजे हेच सांगत होतो. आता हेतून पुढे तर सावधान राहा. अरे राहतो मी सावधान, पण या टेन्शन मला थांबवणं झाले रे. अरे कसलं टेन्शन घेतोय? असं पण तू त्याला वाडीला जाणार ना डॉक्टरकडे. अरे उद्या दुपारपर्यंत तू सगळा टेन्शन फ्री होऊन जातोय. अरे मग जाणार आहे, पण ती रागात निघून गेली रे. तुम्ही नाही सांगणार तर मी सांगते म्हणून. तर तिने घरी जर सांगितलं माझी मान माझ्या बापाची कुऱ्हाडी. अरे असं काय बी होत नाही. अरे तेवढी हुशार आहे ती. तू उगाच तुझ्या मानाची गाडी नको पुढे पळू. ते नाही रे, आता असं झालंय हा दिवस कधी जाईल. उद्या काय बी करून सकाळी डॉक्टरकडे जायचंय. सगळं तुझ्या मनासारखं होणार आहे बघ. अरे डोकं कसलं पण टेन्शन घेतय. अरे भाऊ टेन्शन बेन्शन काय घ्यायचं नसतं राव. माझ्यासारखं राहा. मी बघ कसं राहतो एकदम फ्री. बघ आता उद्या त्याला जाण काय काय होतं काय काय नाही ते मला सांग कसं होतं. काय सोरली पोटशी आहे? नाही नाही, ही गोष्ट आता पोटात नाही राहणार. गावामध्ये बोबाटा तर झालंच पाहिजे. त्याच्या आधी गुलाबरावला जाऊन सांगितलं पाहिजे. काय उठवा की नीट बस. काय एवढी गडबड, काय एवढी एवढीशी बॉडी, पडशील ना कुठं. गुलाबराव गडबडत तशी आहे. काय झालं तुम्हाला माहित काय राव, तुमचं गावात आहे ना लक्षच नसते. फालतू नाही बडबड करायची, कामाचं बोल. फालतू बडबड नाही, कामाचाच मग विषय घेऊन आलोय. आणि विषय म्हणजे असा आहे ना, तुम्ही तर ऐकता ना तुम्ही पण म्हणता वा बच्चन काय न्यूज आणलीस. अहो ती स्वर्णी. कोण रे? अहो ती काल नाही का टमटम सोबत पायी पायी चालली होती. अरे हा तिचं काय?
ती पोटूशी. फोटोचे गपरे हा तिचं काय लग्न बिग्न झालंय का? अहो गुलाबराव, असे कांड करायला लग्न करावं लागतं का? मंत्र बिंत्र टाकावं लागतं. कोण त्याने ना त्यो टमटम ड्रायव्हर. हा एवढं सगळं झालं आणि मला खबर नाही. तुमचं लक्ष असेल तेव्हा खबर भेटेल ना तुम्हाला गावात. पण तू बरं झालं मला सांगितलं. नाही, मी गावात जाणार होतो आधी बोबाटा करायला, पण म्हणलं आधी गुलाबरावला ही न्यूज सांगितली पाहिजे, म्हणजे कसं गावात बोबाटा करायला अजून मजा येईल. नाही बेस्ट केला मला सांगितलं. ठीक आहे, आता आपण काय करू सगळ्या गावात करू आहे का ना. त्या ज्ञानेच्या बापाला शोधू आहे का ना. कसं ते आपल्या जवळ बघून निघालं जाते, सीट भरून जाते, सीट भरून येतात, आपलं मस्त चाललंय आपलं टकाटक. भेटतात ना, चांगले भेटतात. पोरग माझं लय मेहनती आहे, लय चांगले पोरग माझं. शाळेला हुशार होतो. अभिनंदन. अरे गाडी घेऊन महिना झाला, आता असतं का अभिनंदन? आओ आबा, गाडीचा नाही विषय, मग आबा झाले आजोबा. अरे होईल, आता तर गाडी घेतली, आता कुठं पोरग काम धंदा लागला, आता पोरगी बघू, मग लग्न होईल, मग पोरग होईल, मग आजोबा होईल. आबा आधी पोरग मग लग्न, मग बाकीचं काय असेल ते. म्हणजे काय घरी जाऊन पोराला विचारा की. आणि हा पेढे पाहिजे बर का, काय गुलाबराव? हा, आणि ते पण खव्याचे पेढे पाहिजे. तू जातो का आता? हो आबा, त्याला काय वरडायचं काम नाही बरं का. पोराला विचारायचं हा कोणाशी बोलताय लक्ष द्या. यांचं पोरावर लक्ष नाही, आम्हाला बोलतात काय. हा गुलाबराव आणि बच्चन संग बोलता, तुम्हाला कळा ना काय. आणि हा एवढं कातवत नका लावू, घ्यावाय घ्यापणार नाही तुम्हाला. आबा झाले आज. हे नालाय का तो पोरग माझा तसं ना, पोरग लय चांगलं आहे. आलो मी, येतो. उचल ना. नाना, हे नाना, काय केलं तू? काय झालं मला कळू दे ना. तुझ्या ड्युटीला काय दिवे लावले त्यांनी? काय केलं त्यांनी? विचार त्याला. काय केलं रे? आई काय बी नाही. आबा काय म्हणते मला कळलं झालं. म्हणतो मी काहीच नाही केलं. त्यांनी त्या सुवर्णाला पोटीशी केलं माहिती. अरे बापरे, गावात जागा ठेवली का आम्हाला? थोडीफार गावात तोंड दाखवाय जागा ठेवली का? जागा ठेवली का शांत बसा जरा. काय केलं बाबा तू? काय दिवा लावला गावामध्ये? माझं ऐकून घ्या की. मग लोक बोलते ती येत का? आबा ती खोट आहे. घराबाहेर काढलं पाहिजे. असं ऐकून घ्या की आबा. लेकराला कुठं घराच्या बाहेर काढता? जरा शांत राहा तुम्ही पण. बाहेर काढलं कोणाच्या दारात जाईल ते? कुठं बी जाईल. तुम्ही का कावर करताय? लोक तोंडावर थुकत होते. आज या माझ्या मायेला करंट लावलाय नाही. नालाय का ही इथं घरात आपल्या राहायच्या लायकीचं नाहीये. आपल्या घराण्याला बघताय. नाही नाही पाहिजे घरात. समजून घ्या. परत यायचं नाही ते लक्षात ठेव. सांग की तू घरात नाही तर तू पण जा त्याच्या बरोबर. तू चल घरात. यायचं ना परत इथं. चल.
तुझं सांगते आम्ही काय बी चुकलं नाही आबा बी ऐकून घेतलं नाही काय नाही सांगतो तो आबाला मी अहो ज्ञानेश्वर ऐकत अहो मला काय ऐकत ऐकायचं नाही अहो किती आवाज द्यायचे बघून पण न बोलताच चाललेत झालं ना समाधान जा काय समाधान आणि तोंड का असं पडले तुला फोन केला होता तू फोन का उचलली नाही अहो गडबडी मध्ये फोन घरीच विसरले हे सगळं सांगायची गडबड झाली होती ना तुला सांगितलं सगळं संपलं आता काय संपलं तुला सांगितलं होतं ना माझ्या घरी सांगू नको म्हणून तर घरी सांगितलं तुझा आणि माझा संबंध संपला आता तुझा रस्ता वेगळा आणि माझा रस्ता वेगळा घरी सांगितलं काय सांगितलं हे जे तुझं पोटात आहे ना ज्यासाठी आपण डॉक्टरकडे जाणार होतो तेच हा मी काय नाही सांगितलं तिसरं कोणी सांगितलं तुला आणि मलाच माहिती होतं तिसरं कुणाला नाही अहो तुमचा काहीतरी गैरसमज होतोय म्हणून माझ्या बापाने मला मारून हाकलले का घरातनं अहो तुमच्या वडिलांना मी कधी भेटले पण नाही सांगायचं तर लय लांब राहिलं आम्ही तेच म्हणतोय तू माझ्यापासून लांब राहा आणि जे झाले ना ते झालं तू तुझ्या पोटात वाढते तू कुणाच आहे माझं आहे दुसऱ्याचं कुणाच आहे का माझ्या माती मारते तू म्हणजे तुम्हाला म्हणायचं काय मी दुसरं कोणासोबत जाऊन झोपले शी मला वाटलं नव्हतं तुम्ही माझ्याबद्दल एवढा घाण विचार कराल ते अगं तुला कधी मी टच बी नाही केला कधी मिठी नाही मारली ते कशावर माझं आहे बरं ते जाऊ दे ते माझं असो दुसरं कोणाचं तुझा आणि माझा संबंध संपला हे तोंड घेऊन माझ्या पुढे कधी येऊ नको बरं का तुम्हालाच काय मलाच तुमचं तोंड बघायचं नाही उद्या रस्त्यात कधी जरी दिसले ना तरी वाट वळून फिरून जाईल पण तुमचं तोंड बघायला यायची नाही चांगला माणूस समजलं होतं पण तुम्ही नीच निघले महिना के महिना दाढी दाढी मला दाढी नाही हिला दाढी गुलाबराव धरा तुमच्या महिन्याला द्या खायला महिना हे दर का महिना खाती का खाती खाती काढवाट आहे रे जरा काढवट आहे का गुलाबराव प्रश्न बी तसाच आहे म्हणजे काढवट काढवाट म्हणजे हो त्या टमटमवाल्याच्या घरचे स्वर्णाला घरात घेते का हो हे बघ त्या टमटमवाल्याच्या बापाला सांगायचं कशाला त्या सुवर्णाला घरी घेता आणि त्या सुवर्णाच्या घरी सांगायचं कशाला तसल्यांच्या घरी पोरगी देता आहे का नाही दोन इकडं पिना मारायच्या कसं